आपण बघितलं की अल्फियामध्ये फेरीज आणि रेड फाउंटेनच्या स्पेशालिस्टची पार्टी रंगते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन विचेस स्टेलाची मॅजिक रिंग चोरण्याचा प्रयत्न करतात. पण पहिल्यांदाच फेरीमध्ये ट्रान्सफॉर्म झालेली ब्लूमच फक्त हे बघू शकते. या सगळ्यात ब्रँडन आणि ब्लूम मध्ये एक खास मैत्री तयार होते. तर मी असं म्हणत होतो की आजचा धडा हा फार अवघड असेल. प्रोफेसर पलाडियम, मला आत्ताच एक डास चावला. होय, आपण दलदली जवळ आहोत आणि हा फक्त डास आहे, काही विशेष नाही. पण बघा ना कुठे चावलाय तो. बापरे, म्हणजे मी म्हणत होतो की मुद्द्याचं अगदी पटकन आणि मुद्द्याचं म्हणजे या मुलींनी प्रोफेसरांना इतका त्रास द्यायला नको. तिची कॉन्फिडंट असते तर त्यांना आदर मिळाला असता. एका चांगल्या फेरीला निसर्ग काय सांगतो हे समजून घेता आलं पाहिजे. आपला आजचा धडा हा आपण तुमचं हेच कौशल्य तपासण्यासाठी शिकणार आहोत. तर आता तुम्ही तयार राहा. तुमच्याकडे 3 तास आहेत. तुम्हाला ब्लॅक मड स्वॅम्प मधून बाहेर यायचंय आणि ग्लूमी वूड फॉरेस्टच्या मध्यभागी येऊन पोचायचंय. लक्षात ठेवा, निसर्गाचा आवाज लक्ष देऊन ऐका आणि त्याप्रमाणे युक्ती लढवा. ही जागा खूपच डिस्गस्टिंग आहे. ती अडकले. हो स्टेला, या चिखलामुळे खूपच त्रास होतोय. मला नाही माहित तुम्हाला कळतंय की नाही, पण आपण संकटाच्या चिखलात गुडघ्यापर्यंत रुतलो. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही चला, मी येते. स्टॅटिक पॉवर नाही, चेकना नको. आपण निसर्गाचं ऐकलं पाहिजे. मला कसला तरी दुर्गंध येतोय. ती ऐका म्हणाली, वास घ्या नाही. हा विचित्र वास आहे. हा गॅसचा वास आहे. आपल्याला इथून निघायला हवं. ठीक आहे, बघू. थोडीशी ठिणगी पडली असती तर आपण जाऊन राख झालो असतो. हो, आपण खूप मोठी रिस्क घेतलीये. खास करून तू टेकना. मी तुला माझ्या ड्रेस मेकरचं बिल पाठवलं असतं. शेवटी सुटलो. खरंच मला तिथे पुन्हा जायची इच्छा नाहीये. नट बावळट मॉन्स्टर, कुठे आहेस तू? मी इथे लपलोय. मी आता बाहेर येऊ का? बसून झोप येते. त्याला बाहेर येऊ दे. हा कसला दुर्गंध येतोय? काल रात्री खूपच शेंगा खाल्ल्या. शेंगांचा विषयच नाहीये नट. तुला कायमच दुर्गंध येतो. आपण त्याला लपण्यासाठी आणखी चांगली जागा शोधायला हवी. तुला जास्त काळजी घ्यायला हवी नट. तू इथे आहेस ते कोणालाही कळता कामा नये. पाळीव प्राणी, अस्वल यांच्याबद्दल कॉलेजचे नियम अगदी स्पष्ट आहेत. कळलं? मी म्हणत होते आपल्याला अजून काळजी घ्यायला हवी. आज क्लास मिस करण्यासाठी अदृश्य होऊन आपण तसाही कॉलेजचा एक नियम मोडलाय. आपण विचेच आहोत नाही का? आपण नियम तोडलेच पाहिजेत. आता तू आपला मेसेज करण्यासाठी टेलिपॅथी वापरायला विसरलायस की सगळ्यांना कळावं असं तुला वाटतंय? मला माफ करा महाराणी, पण खूप महत्वाचा मेसेज होता आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रेड फाउंटन कॉलेज जवळ लपलो होतो. आणि मी ऐकले की त्या स्पेशालिस्टने आज माझ्या शिकारी ट्रोलला मॅजिक्सला नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि आता त्याला सेप्टुमियनच्या तुरुंगात पाठवलं जाईल. काय युजलेस मॉन्स्टर आहे. त्याला स्टेलाचा राजदंड सुद्धा मिळवता आला नाही. त्याच्या मूर्खपणाबद्दल बोलायचं तर तो त्या ब्लूमच्या घराजवळ पकडला गेला. त्या मुलांनी काही प्रश्न विचारले तर तो सर्व सांगेल आणि जर असं झालं तर आपण अडचणीत येऊ. शांत हो स्टॉर्मी. यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आपण ट्रोलला मुक्त करू. त्याच्या मॅजिक वरच्या लहानशा ट्रिपचा उपयोग करून त्याच्यापासून कायमच्या सुटका करू. यू नोस काय, मला खूप विचित्र वाटतंय. असं वाटतंय की काहीतरी घडणार आहे. काहीतरी वाईट की काहीतरी चांगलं माहित नाही, पण काहीतरी घडणार आहे. रिलॅक्स व्हा गाईज. या एअरक्राफ्टवर माझं संपूर्ण नियंत्रण आहे. खरंच का? पैज लावून सांगतो. आणि प्लीज माझं नाव घेण्याआधी मला कॅप्टन बोलत जा.
मागे सगळं व्यवस्थित आहे ना? काळजी करू नकोस, कैदी शांत आहे. ही वादळापूर्वीची शांतता असावी. हे नक्की काय होतं? आपल्यावर बाहेरून हल्ला झालाय, बाहेर काहीतरी आहे. कशाबद्दल बोलताय तुम्ही? हे अशक्य आहे. बघा, सेन्सर मध्ये काहीच डिटेक्ट होत नाहीये. ते बघा, रेड फाउंटनचे एअरक्राफ्ट. चला जाऊन बघूया, त्यांना मदत हवी असेल. तुम्ही ठीक आहात ना? आम्हाला बघून तुला काय वाटतं? आम्ही सगळे आता एकदम ठीक आहोत. अरे बापरे, हे काय झालं? तो ट्रोल कुठे आहे? तो पळून गेला. काय? ट्रोल? तुम्ही ट्रोलला घेऊन येत होता आणि तुम्ही त्याला पळून जायला मदत केली? आम्ही कोणालाच पळून जाण्यात मदत केली नाहीये. तो फक्त अपघात होता. आमचा कंट्रोल सुटत गेला आणि हा फक्त तांत्रिक बिघाड होता. काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्याला बेड्या घातल्या होत्या. रिवन, हे बघ, आपण घातलेल्या बेड्या इथे आहेत. पण हे कसं शक्य आहे? मला सांगा, तुम्ही इकडे काय करत होतात? आम्ही आमचं असाइनमेंट करत होतो. मग तुमचं काम करा आणि कसलीही काळजी करू नका. हे काम स्पेशलिस्ट वर सोडून द्या. आणि स्पेशलिस्ट लवकर इथे येणार आहेत का? आम्ही ऑलरेडी इथेच आहोत, मूर्ख मुली. ऍक्च्युली रिवेनला म्हणायचंय की आम्ही त्या कैद्याला पकडेपर्यंत तुम्ही अल्फियाला परत जाणं जास्त योग्य ठरेल. आम्हाला तुमच्या विशेष टिप्पण्या नको आहेत, आदरणीय प्रिन्स. काय? आणि आम्ही काय करायचं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. आम्ही स्वतःची काळजी घेऊ शकतो. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण नंतर असं म्हणू नका की आम्ही तुम्हाला सावध केलं नव्हतं. कम ऑन गाईज, आपण त्या ट्रोलला पकडूया. आता काय करूया आपण? मला वाटतं आपण जाऊन त्यांना मदत करायला हवी. नाही, मला नाही वाटत ही चांगली आयडिया आहे. मला वाटतं आपण आपल्याला दिलेलं काम पूर्ण करूया. आपण सगळे ट्रोलला ओळखतो. तो एक जॉईंट मॉन्स्टर आहे. ती मुलं संकटात सापडतील. ओके, तुम्ही म्हणाल तसं. पण एक गोष्ट नक्की आहे, इथे खरंच काहीतरी विचित्र घडतंय. तुम्ही या इथे पडलेला भोग पाहिला का? मला वाटतं इथे एअरक्राफ्ट आदळला असावं. ट्रोलला पळवून नेण्यास कुणीतरी मदत केली असावी. मे बी तुझं बरोबर आहे. असं असेल तर आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. आदळल्यामुळे स्टेबिलायझर बिघडलाय आणि ज्याने कुणी हे केले त्याने बेड्या सुद्धा काढल्या असणार. हा सायकिक लॉक आहे आणि तो काढायला मेंटल पॉवरचीच गरज आहे. मुलींनो, हे बघा, हे ट्रोलच्या पावलांचे ठसे आहेत. हो, त्याच्या पायांची साईज समुद्री शिप एवढी मोठी आहे. मोठी पावलं, कोणतेही ठसे मागे सोडलेले नाहीत आणि बघा, हळूहळू ते पूर्णपणे गायब होत आहेत. पण जमीन अजूनही अगदी मऊ आहे. हे कसं शक्य आहे? म्हणजे ट्रोल अगदी सुपरफास्ट वेट लॉस प्लॅन मध्ये होता. हा, असं वाटतंय त्या ट्रोलला पिसासारखं हलकं फुलकं होण्याचा मार्ग सापडला आहे. वेल, हे थोडंसं फ्लाइंग मॅजिक सारखं वाटतंय. पण ट्रोलला मॅजिक करता येत नाही. म्हणजे त्याला कोणीतरी मदत करतंय. जरा जपून चाला गर्ल्स. कुणास ठाऊक या दलदलीत काय असेल. जरा घाई करा. या दलदलीत ट्रोलला शोधणं मला जरा कठीणच वाटतंय. तो अक्षरशः कुठेही असू शकतो. ही शांतता भयान आहे. खरं तर चिखल सगळे आवाज शोषून घेतो. या शांततेत आपण फोकस करू शकू गर्ल. म्हणूनच आपण निसर्गाचा आवाज ऐकू शकतो. प्लीज पुन्हा नको, मला काही ऐकायला येत नाहीये. मग निसर्गाने तुम्हाला काही सुचवलं की नाही? मला इथेच सुरुवात करायला आवडेल. का? काय आहे तिकडे? मला तिकडे जाण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. पण मला वाटतं हाच योग्य मार्ग आहे. हो, मलाही असंच वाटतं की हाच योग्य मार्ग आहे. कम ऑन, इकडे या. उगाच नंतर पश्चाताप व्हायला नको. हे, या फांद्यांमध्ये अजूनही जीव आहे. नाही, हे निव्वळ अशक्य आहे रिवन. या जंगलामध्ये कोणताही प्राणी जगू शकत नाही. का नाही बरं? कारण प्राण्यांना खाण्यासारखं इथे काहीच नाहीये. तू हे खात्रीने सांगतोयस ना? बी पॉझिटिव्ह. पण मला सुरुवातीपासूनच शंका होती. अजिबात आवाज करू नका. मी हे प्लांट ओळखते. हे एक व्हाईट कार्निवोरस आहेत. त्यांना आवाज अजिबात आवडत नाही. शिरली, माझा यावर अजिबात विश्वास नाहीये. बघा, काही नाही झालंय. हलू नकोस. ओ डिअर, आता तरी तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल ना?
ओरडू नको, जरा शांत बस. मला विचार करता येत नाहीये. ओ तुम्ही इथे आहात. जरा शांत बसा. दिसत नाहीये का? या चिमुकल्या झाडांना त्यांचं जीवन एन्जॉय करू द्या. अरे आवाज जरा कमी कर. सगळं काही ठीक आहे लिटिल प्लांट्स, तुम्ही शांत व्हा. तुम्हा सगळ्यांना इथे बघून बरं वाटलं. आता तुम्ही नॉर्मली बोलू शकता. आपल्याला काहीच धोका नाही. मला वाटतं आता आपण सगळ्यांनी मिळून ट्रोलला एकत्र शोधूया. काय म्हणता गाईज? हो मला तर चालेल. मला फेरी सोबत काम करायची इच्छा नाहीये. मग तू तुझा मार्ग निवड मित्र. आणि जर तुला ट्रोल सापडला तर आम्हाला हाक मार. आपल्याला ऑलरेडी या फेरीची काळजी घ्यायची आहे. त्यात अजून एक फेरी ऍड झाली आहे, टिमी. रिव्हन, आता हे खूप अति होत आहे. आता मला फ्रेंड्स कायचा नोकर सुद्धा शिकवणार आहे का? तू जाऊन तुझं नेहमीचं काम कर, त्यांची सेवा. तू अपमान करतोयस रिव्हन. हो का? बरं मग तू आता काय करणार आहेस? रिव्हन, तू आमच्या टीमच्या बाहेर आहेस, कळलंय तुला? ठीक आहे, चला आपण आता ट्रोलला शोधूया. हे खूप चांगलं दिसतंय. थँक्स. मी हा आवाज ओळखते. हे विचित्र आहे पण मला वाटतं ही गवताळ जमीन हलते आहे. मी सुद्धा अगदी तोच विचार करते. तुम्ही सगळ्यांनी विचार करणं सोडून द्या, कारण ही जमीन खरंच हलतीये. काय चाललंय काय हे? मला वाटतं हा एक भोर आहे. आपण ताबडतोब इथून निघायला हवं. थँक्यू काय. स्वतःची काळजी घ्या, पाण्यात पडू नका. आपण या भोवऱ्यात अडकू शकतो. ओ या. पकडलं. घट्ट पकड रिबेन. मला सोडू नकोस. पकडलं. मला कुणीतरी मदत करा. मला जास्त वेळ धरून ठेवता येणार नाहीये. कम ऑन गाईज, निघायला हवं. आपल्याला त्या ट्रोलला पकडायचंय, कारण इथे आपला बराच वेळ वाया गेलाय. तो सापडला. हा ॲम्ब्युलन्सचा आवाज आहे. बहुतेक अल्फियाच्या फेरीत संकटात आहेत. त्या मुली अडकल्या आहेत. ट्रोलने त्या मुलींना त्रास देण्याआधी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण पटकन आणि मुद्देसूद बोलायला हवं. सर्वात आधी त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी करूया. आय होप तुझ्याकडे प्लॅन नंबर 2 नक्की असेल. हो आहे. ब्रँडन आणि टिमी त्याला जाऊन पकडतील. नंतर मी आणि रिवेन त्याला बेड्या घालू आणि बाहेर काढू. आणखी काही? चला मिशन कंप्लीट करूया. जॉईंट मॉन्स्टर ओळखलं मला. हे आणि पकड आम्हाला. कम ऑन. बघू नको, त्याला बेड्या घाल. बोलण्यापेक्षा करणं कठीण असतं. लवकर करा. याच्या तोंडाला खूप घाण वास येतोय. ग्रेट. पुन्हा गेला तो. सगळ्यांनी खूप छान काम केलं. तर तुम्हाला स्पेशलिस्ट म्हणतात. स्पेशलिस्ट कशात? गचाळपणामध्ये. कामाची शाबासकी मिळाली. ओ हाय, तू इथे? जरी ट्रोल आपल्या तावडीतून निसटला असेल तरी तू केलेलं काम खूपच छान होतं. तू खूप चांगली आहेस ब्लूम, पण तुला माहितीये हे खरं नाहीये. तू त्या कृतज्ञ फेरीज ना त्या ट्रोल पासून वाचवलं. ब्लूम, तुझ्या मैत्रिणी काहीही चुकीचं बोलल्या नाही.
आम्ही स्पेशलिस्ट नाही आहोत, आम्ही अजूनही शिकतोय. पण आम्हाला फक्त एकच गोष्ट एकत्र करता येते, ते म्हणजे वाद घालणं. मला उगाच दोष देऊ नकोस काय. मी टिमीला बेड्या नव्हत्या घातल्या. तू हे जाणून बुजून करतोयस. कोण, मी? ऑल राईट, पुरे आता. मित्रांनो, आपण असंच भांडत राहिलो तर ट्रोलला कधीच पकडू शकणार नाही. तुझं बरोबर आहे. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपण एकत्र काम केलं पाहिजे. पुन्हा एकदा प्रयत्न करूया का? हो नक्कीच. ठरलं तर. आम्ही वाद थोडक्यात मिटवून आता मित्र झालोय. तो तुम्ही कायमचाच मिटवला असता तर बरं झालं असतं, पण हेही ठीक आहे. मला माहिती होतं असंच काहीतरी होणार. तुला शांत राहायला शिकायला हवं स्टॉर्मी. सगळं व्यवस्थित आहे. पण तो हरवू शकतो. अशक्य. ट्रोल एखादा वाद घेतो तेव्हा तो कधीच विसरत नाही. कदाचित तो वाळूत अडकला असेल. पण सिस्टर, आपली अँटी ग्रॅव्हिटी मॅजिक कदाचित त्याला बुडण्यापासून थांबवू शकेल. जर त्याची ती वास करण्याची क्षमता संपली तर मी फेल होणाऱ्या प्लॅनवर कधीच काम करत नाही. ए विचित्र प्राण्या. अरे अरे, हा आला. शेवटी तू करून दाखवलंस. आम्ही तुला मुक्त केलंय आणि तू जे कबूल केलंस त्याप्रमाणे तू केलंस आणि आता तू विसरून जायला हवं. आता तुझं काम झालंय. गुड बाय ट्रोल. आपली गुपितं तुझ्या बरोबर संपली. हो, मिशन कम्प्लीट झालंय. चला क्लाउड टॉवर कडे जाऊया. आता कसला आवाज ऐकू आला तुला? हा आवाज नाहीये, ही एक विचित्र फिलिंग आहे. म्हणजे जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही पण मनाला जाणवतं. ठीक आहे, मग नक्की हाच योग्य मार्ग असेल ना? रिलॅक्स. मला अशा परिस्थितीची प्रॅक्टिस आहे, पण ब्लूमला अजून सवय नाही. आपण रस्त्याच्या अगदी टोकाला पोहोचलोय. पण इथे तर कोणीच नाहीये. मला कळत नाहीये पण काहीतरी जाणवतंय. या दलदलीच्या भागात नेगेटिव्ह एनर्जी जाणवते. हे मलाही जाणवतंय. जसं कुणीतरी इथे काहीतरी मॅजिक करून ठेवली आहे. मला वाटतं कुणीतरी ट्रोलला अदृश्य करण्याची मॅजिक केली. आधी त्याला सुटण्यासाठी मदत केली आणि मग त्याला त्या चिखलात अदृश्य केलं. पण मला कळत नाहीये कुणी ही गोष्ट का करेल. तुझ्या हातात काय आहे ब्लूम? कदाचित मी चुकीची असू शकते पण ही पिसं ओळखीची वाटतायत. गेस करू शकतेस का? आयसीचं बदक. आणि या सगळ्या घटनेशी तिचा काय संबंध? मला काही कळत नाहीये पण मला जाणून घ्यायला आवडेल. हे बघा, जर तुम्हाला चालणार असेल तर आम्ही इथेच राहणं पसंत करू. हा, काळजी नको करूस. आम्ही समजू शकतो. बाय. आज मी तुम्हा सगळ्यांना बघत होतो आणि जरी तुम्ही सगळे शेवटी आलात तरी तुमची कामगिरी समाधानकारक आहे. काय? तुम्ही खूपच धैर्य दाखवलं, खूप पुढाकार घेऊन औदार्य दाखवून तुमची निर्णय क्षमता सुद्धा दाखवून दिली. आणि आज शिकलेल्या धड्यातून तुम्हाला हे सांगायचंय की आज फक्त तुमची प्रॅक्टिस होती. हे चुकीचं आहे. आमची सगळी मेहनत वाया गेली. नाही, काहीही वाया गेलेलं नाहीये. तुमच्यापैकी काही जण खूप काही शिकलेत. आपलं हे मिशन कम्प्लिटली फसलंय मित्रांनो. हो खरं आहे, आपण ट्रोलला पकडू शकलो नाही. पण तरी हा एक चांगला अनुभव होता. अगदी खरं आहे प्रिन्स. काय, मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी एका ग्रुपचा पार्ट असल्याची जाणीव झाली. मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना स्पेशलिस्ट या शब्दाचा खरा अर्थ आज कळला. अगदी बरोबर आहे. आणि प्लीज माझी एक विनंती आहे, मला प्रिन्स बोलणं बंद करा. मला म्हातारा झाल्यासारखं वाटतं. स्टेला, तू जागी आहेस? हो. सगळं ठीक आहे ना? हो ब्लूम. गुड नाईट. गुड नाईट स्टेला. हा, गुड नाईट स्काय. पुढच्या भागात बघूया. ट्रिक्सला मात्र स्टेलाची मॅजिक रिंग कसंही करून मिळवायची असते. विंग्स साठी येणारा काळ कठीण असेल, त्या ही परिस्थिती सांभाळू शकतील.